नदीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मातंग पर्वत आणि त्याविषयी माहिती पाहिलीत। आपण या व्हिडिओमध्ये इथल्या नदीकाठचा भाग पाहणार आहोत। नदीकाठी जायचा मार्ग म्हणजेच कंपब उपमार्ग। या मार्गाकडे पाहून त्या रस्त्यावरची वेगवेगळी देवळं पाहून हा मार्ग बनवण्याचा आदेश देणारे प्रशासक कंपब यांच्या दूरदृष्टीचा अंदाज येतो। विजयनगर व या नगराला लाभलेले प्रशासक अशाच प्रकारे दूरदृष्टी होते आणि त्यामुळेच हे वैभव आज आपण पाहतोय आणि त्यांच्या इतिहासाचा अनुभव घेऊ शकतोय। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। डे 1चा पहिला व्हिडिओ होता आपला मातंग पर्वत। आता आपण डे 1ला दुपारी हम्पीचा जो दुसरा परिसर आहे, दुसरा भाग जो आहे तो एक्सप्लोर करायला निघालोय। तो असणार आहे तुंगभद्रा नदीचा जो भरपूर असा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये सुग्रीवाची गुहा आहे किंवा विजय विठ्ठल मंदिर आहे। याचबरोबर ह्या नदीच्या काठावर जी पण काही शिल्प असतील, वास्तू असतील त्या आपण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। मित्र हो, तुंगभद्रा नदीकडे येणारा जो मार्ग आहे तो आहे कंपब उपमार्ग। 1383 मध्ये राजा हरिहर यांच्या मुलाने हा मार्ग बनवण्याचा आदेश दिला, म्हणून त्यांचं नाव ह्या मार्गाला देण्यात आलं आणि आजही इकडे येण्यासाठी हा मार्ग वापरण्यात येतो। मातंग पर्वतासमोरून सरळ जाणारा रस्ता आपल्याला कंपब उपमार्गाकडे घेऊन जातो। इथे आल्यावर आपल्याला दर्शन होतं पवित्र अशा तुंगभद्रा नदीचं आणि ह्या नदीच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या ऋषीमुख पर्वत, अंजनेय पर्वत, सूर्य मंदिर, कोदंडराम मंदिर अशा आणि अनेक सुंदर अशा ठिकाणांचं। या नदीच्या दोन्ही काठांना प्रचंड मोठे दगड आहेत। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहात येणाऱ्या दगड गोटांमुळे इथे खूप सारे रांजणखळगे आपण पाहू शकतो। इथे अनेक सारे निसर्गाने केलेले चमत्कारही आपल्याला पाहायला मिळतात। जसं आता इथे आपण पाहतोय हा एक दगड आहे जो आपल्याला हत्तीच्या आकारासारखा पाहायला मिळतोय। तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर ही जी जागा आहे ते आहे चक्रतीर्थ। चक्रतीर्थ म्हणजे पवित्र असं पाणी। आपण ह्या ज्या नदीच्या किनाऱ्यावर आहोत तिथे गोलाकार असे भोवरे तयार होतात। हे वरच्यावर फार दिसत नाही पण खोलवर असतात। असं म्हणतात की हीच ती जागा जिथे शिवाने विष्णूला आपलं अस्त्र म्हणजे चक्र हे दिलं होतं। आणि त्याचबरोबर हा जो मागे आपल्याला दिसतो आहे तो आहे भोजन मंडप। ज्यावेळेस इथे पूजा वगैरे काही असायची तेव्हा लोकांना जेवण जे आहे, भोजन, ते इथेच दिलं जायचं। ह्या परिसरातील आणि तुंगभद्रा नदीवरील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजेच चक्रतीर्थ। इथे आपण वर्षाचे 12ही महिने येऊ शकतो, परंतु इथे येण्याचा सर्वोत्तम टाईम म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये, जेणेकरून इथल्या उन्हाचा आपला त्रास होणार नाही। या चक्रतीर्थाची एक आख्यायिका आहे। चक्रतीर्थ म्हणजेच पवित्र जल जे गोलाकार म्हणजेच चक्रासारखं फिरतं। असं म्हणतात हेच ते ठिकाण जिथे शिवाने भगवान विष्णूंना आपलं सर्वात सामर्थ्यशाली अस्त्र म्हणजेच चक्र दिलं होतं आणि ह्या चक्राने विष्णूंनी वाईटाचा संहार केला आणि त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये याचा वापर केला आणि म्हणूनच या ठिकाणाला चक्रतीर्थ असं म्हणतात। आता आपण भेट देणार आहोत सूर्यनारायण मंदिरला। या सूर्यनारायण मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती एका मोठ्या अशा काळ्या खडकावर कोरण्यात आलेली आहे। या मूर्तीला 16 हात असून ती एकदम संतुलित अशा आकारामध्ये उभी आहे। त्याचबरोबर ह्या मूर्तीचा जो मुकुट आहे त्या मूर्तीच्या मुकुटाच्या वर अशा आगीसारख्या लपटाही दाखवण्यात आलेल्या आहेत।
आता आपण आहोत कोदंडराम मंदिराच्या इथे. जेव्हा राम सुग्रीवाला आशीर्वाद देत होते तेव्हा त्यांनी आपला धनुष हा ह्या जागेवर खाली ठेवला होता आणि म्हणून त्यांची ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या इथे जर आपण पाहिलं तर त्यांचा जो धनुष्य आहे तो आपल्याला खाली ठेवलेला दिसतो आणि म्हणून या मूर्तीला कोदंडराम मूर्ती असं म्हणतात. आपण या मूर्तीचं दर्शन या व्हिडिओमध्ये करू शकणार नाही कारण की ह्या मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तुंगभद्रेच्या पवित्र जलाशयामध्ये भाविक अंघोळ करून पुढे कोदंडरामाच्या मंदिरात दर्शनाला जातात. कोदंडराम हे रामाचं मंदिर. या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती भल्या मोठ्या एकाच दगडी पाषाणातून तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्याच ठिकाणी वानरराज सुग्रीवला वालीच्या वधानंतर रामाने राजमुकुट चढवला होता. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता यांना वाकून नमस्कार करताना हनुमान नाही तर सुग्रीवला दाखवण्यात आले. कदाचित हे एकमेव ठिकाण असावं जिथे अशा प्रकारे रामभक्त हनुमान नव्हे तर त्यांच्या ठिकाणी सुग्रीव आहेत. कोदंडराम मंदिराचं नक्षीकामही इतर मंदिरांप्रमाणे अतिशय सुंदर आणि नाजूक आहे. या मंदिराचा गाभारा आणि याचं छत अतिशय अलंकृत असे. या नक्षीकामावरून इथे होयसाळ आणि द्रविडियन पद्धतीचा वापर केला असावा असं लक्षात येतं. या मंदिराच्या पुढेही अनेक छोटी मोठी मंदिरं आपण पाहू शकतो, मात्र ती आज मोडकळीस आलेली आपण पाहू शकतोय. आता आपण उभे आहोत ते हस्तगिरी रंगनाथ मंदिराच्या इथे, पण तेही मंदिर आता सध्या बंद आहे. ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे असा की 16व्या शतकामध्ये अच्युतपूर मार्ग ते विठ्ठलपूर ह्या मार्गामधलं हे पहिलं 16व्या शतकातलं वैष्णव मंदिर आहे. आपण इथे एका विष्णू मंदिराच्या इथे आलेलो आहोत. आपण जर माझ्या मागे इथे पाहिलं तर इथे आपल्याला शेषशाही मूर्ती पाहायला मिळते. शेषशाही म्हणजे जी विष्णूंची मूर्ती ही झोपलेल्या अवस्थेत आहे, याला म्हणतात शेषशाही मूर्ती. हे मंदिर सध्या भग्न अवस्थेत आहे, त्यामुळे इथे मूर्ती पूजा केली जात नाही कारण की इथल्या ज्या मूर्ती आहेत त्या भग्न झालेल्या आहेत. पण ह्या मूर्तींकडे बघतानाही आपलं मन जे आहे ते उचंबळून येतं कारण की ह्या दगडांवरचं जर कार्विंग आपण बघितलं तर ते अगदी सुंदर आहे. जसं आपण इथे पाहतोय की इथे छानपैकी एक मूर्ती कोरलेली आहे, इथेही सेम मूर्ती आहे. आतमध्ये पण जी देवाची मूर्ती आहे, विष्णूची मूर्ती आपण इथे पाहू शकतो, जी अत्यंत सुंदर अशी आहे. पण ती जी मूर्ती आहे ती निखळून पडल्यासारखी इथे खाली दिसते. आणखीन कन्नड भाषेमध्येच काहीतरी असं लिहिलेलं आहे जे आता आपल्याला कळू शकत नाही आहे किंवा मला कळत नाही आहे, पण असं खूप सारं इथे काही काही लिहिलेलं आपण इथे बघू शकतो. त्याबरोबर इथे आपण गजलक्ष्मीची मूर्ती पाहू शकतो, जिथे लक्ष्मी आहे मध्ये आणि जे दोन हत्ती आहे तिच्या बाजूला ते तिच्यावर फुलांचा वगैरे किंवा काय वर्षाव असतील पानांचा फुलांचा वगैरे तो वर्षाव इथे करतायत किंवा पाणी वगैरे असेल त्याचा वर्षाव इथे करतात. अशी गजलक्ष्मीची जी मूर्ती आहे ती आपण या प्रवेशद्वारावर पाहू शकतो. मंदिरासमोर नतमस्तक होणारी मूर्ती ही आपण इथे पाहू शकतोय. एक जे नक्षीकाम आहे असं त्याप्रमाणे केलेलं आहे की एक माणूस आहे आणि तो इथे देवाला दंडवत घालतोय. आता आपण आलेलो आहोत वराह मंदिराच्या इथे. याला वराह मंदिर असं म्हणतात कारण की या मंदिराच्या भिंतींवर राजकीय प्रतीक असलेल्या वराहाची चिन्ह आपण पाहू शकतो. त्याचबरोबर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक सुबक असा नंदी आणि शिवलिंगही आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या ज्या जे पिलर्स आहेत ह्या पिलर्सवर ही जी डिझाईन आहे, जे नक्षीकाम आहे ते अगदीच कोरीव आणि सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतंय. कंपगुप मार्गावरील कोदंडराम मंदिर
हस्तगिरी रंगनाथ आणि विष्णू मंदिरानंतर पुढे गेलं की आपल्या डाव्या हाताला लागतं ते म्हणजे वराह मंदिर। या मंदिराच्या भक्कम भिंतीवरून आणि त्याच्या प्रवेशद्वारावरून त्याच्या भूतकाळातील भव्यतेचा आपसुकच आपल्याला अंदाज येतो। भगवान विष्णूंच्या 10व्या अवताराला म्हणजेच वराहला हे मंदिर समर्पित आहे। येथील नक्षीकाम अतिशय सुंदर असून या मंदिरात आज मात्र मूर्ती नाही आहे, कारण काळाच्या ओघात आणि मुघल आक्रमणकर्त्यांच्या क्रूरतेमुळे त्या मूर्तीचं खंडन झालंय। इतके काळाचे आघात सहन करूनही आज या मंदिराच्या भिंती भक्कमतेने उभ्या आहेत आणि विजयनगरचा जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर मांडतायत। तुंगभद्रा नदी किनारील आणि कांपवूप मार्गावरील हे दुसरं विष्णू मंदिर। हे विष्णू मंदिरही शेषशायी असून यांच्या पायाशी भूदेवी आणि श्रीदेवी आपण पाहू शकतो। त्याचबरोबर ह्या विष्णूच्या बेंबीतनं नाभीतनं ब्रह्मा उदयास आलेले दाखवण्यात आलेले आहेत। वराह मंदिरापासून थोडं पुढे चालत आलं की आपल्याला वाटेतील तिसरं विष्णू मंदिर पाहायला मिळतं। यावरून विजयनगरच्या राजवटीत विष्णूपूजा मोठ्या प्रमाणात केली जात होती याचा अंदाज येतो। या विष्णूच्या मंदिरामध्ये आपण भग्नावस्थेतील विष्णूंची मूर्ती पाहू शकतो। त्याचबरोबर या मंदिराच्या प्रवेशद्वारावरही गजलक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या प्रवेशद्वाराच्या पायाशी 2 द्वारपालही आपण इथे पाहू शकतो। आता आपण आलेलो आहोत नरसिंह मंदिराच्या इथे। ह्या मंदिराचं नक्षीकाम अत्यंत सुंदर असून ह्यावरची जी कलाकुसर आहे ती आपल्याला स्वतःकडे आकर्षित करते। विष्णू मंदिरापासून पुढे आलं की आपल्याला वाटेत नृसिंह मंदिर लागतं। या नृसिंह मंदिराचा आवार प्रचंड मोठा असून मंदिरात जायला प्रचंड पायऱ्या चढून जावं लागतं। यामुळे एखाद्या प्रशस्त किंवा राजमहालात आपण प्रवेश केल्याचा आपल्याला अनुभव येतो। मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर तर इथलं नक्षीकाम आपलं मनच मोहून घेतं। फुलांसारख्या दिसणाऱ्या नक्षीकामाचा उपयोग करून छान झरोके तयार करण्यात आले। या मंदिराच्या मागच्या बाजूला दुमजली दगडी इमारतही असून तुंगभद्रेचा विस्तीर्ण जलाशय इथून आपण निहाळू शकतो। त्याचबरोबर समोरील विरूपाक्ष मंदिर, सुग्रीव गुहा इत्यादी ठिकाणं आपल्याला पाहता येतात। माझ्या मागे आहे ते नरसिंह मंदिर। नरसिंह मंदिराच्या मागे आहे 2 मजली असा मंडप आणि त्याचबरोबर इथे माझ्या मागच्या बाजूला आपण दगडी दीपमाळही पाहू शकतो किंवा दगडी दीपस्तंभ आपण त्याला म्हणू शकतो। नृसिंह मंदिराच्या समोरील प्रमुख आकर्षण म्हणजेच सुग्रीव गुहा। भल्या मोठ्या दगडांनी तयार झालेली ही गुहा
आपलं मन वेधून घेते. त्याचबरोबर ह्या गुहेच्या बाजूला एक छोटंसं कुंड आहे, ज्याला सीता सरोवर असं म्हणतात. हे जे माझ्या मागे आपण पाहताय हा आहे इच्छापूर्ती वृक्ष. हे वडाचं झाड असून आपल्या मनातली इच्छा काही पूर्ण करायची असेल तर भाविक मनोभावे एका कपड्यामध्ये एक दगड बांधून तो या झाडाला बांधतात. आपली इच्छा मनातली पूर्ण झाली की पुन्हा तो दगड हा सोडून या इथे अशा प्रकारे रचला जातो. इथून पुढे सरळ चालत जाताना आपल्याला दिसणारं आणि आणखीन एक लक्षवेधी असं सुंदर ठिकाण म्हणजेच इच्छापूर्ती वृक्ष. आता आपण आलेलो आहोत प्राचीन पुलाच्या इथे. ह्या पुलाचे अवशेष हे 15व्या ते 16व्या शतकातले असून हा पूल जो आहे तो तुंगभद्रा नदीच्या 2 काठांना जोडणारा म्हणजे ऋषीमुख आणि विठ्ठलपुरा ह्या 2 काठांना जोडणारा पूल आहे. कंपकुपा मार्गावरील प्रत्येक मंदिर आणि निसर्गाने आमचं मन भारावलंय आणि म्हणून आता आम्ही इथे जरा विसावा घेणार आहे. हा व्हिडिओ आता आम्ही इथे थांबवतोय. मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूयातच हम्पीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.